उद्या आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे आणि त्याची तयारी संपूर्ण जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सध्या आपल्यासोबत मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर स्वतः आहेत। केसरकर सर, आझाद मैदानात यंदाचा दसरा मेळावा होतोय। पहिल्या वर्षी तुम्ही बीकेसी मधल्या संपूर्ण ग्राउंडवरती घेतला, यंदा तयारी कशी आहे आणि काय प्रत्युत्तर देणार आहात? तुमच्यावरती तुमच्या या दसरा मेळाव्यावरती सातत्याने टीका होताना पाहायला मिळते। हे बघा, आरोप करणारे आरोप करत राहतात, काम करणारे काम करत राहतात। महाराष्ट्रासाठी किती काम केलेलं आहे। मुंबईतला मनुष्य मुंबईच्या बाहेर फेकला जात होता, जो बाळासाहेबांचा आत्मा होता। बाळासाहेब मराठी माणसासाठी झगडलेले आहेत आणि त्या मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जात असताना 12-12 वर्ष डेव्हलपरना नोटिसा दिलेल्या नव्हत्या। आमचं सरकार आल्यानंतर नोटिसा गेल्या, त्यावेळेला लोकांना आपली भाडी मिळायला लागली। त्यावेळेला रिडेव्हलपमेंटच्या इमारतींची कामं चालू झाली। सरकारने निर्णय घेतला की ज्या ठिकाणी डेव्हलपर बिल्डिंग डेव्हलप करणार नाहीत तिथं म्हाडा असेल, सिडको असेल, ज्या ज्या एजन्सीज आहेत, BMC असेल, स्वतः हे प्रोजेक्ट उभे करतील आणि मराठी माणसाला तिथं स्थान देतील। आज मोठ्या प्रमाणात गुंतवणुका महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झाल्या। कालपर्यंत तुम्ही टीका करत होता की महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीज बाहेर चालल्या। आज इन्व्हेस्टमेंट हब म्हणून महाराष्ट्राला आणि मुंबई आणि MMR रिजनला, ज्याच्यामध्ये रायगड आहे, ज्याच्यामध्ये ठाणे आहे, ज्याच्यामध्ये पालघर आहे, या संपूर्ण रिजनला मान्यता दिलेली आहे। अब्जावधी रुपयाच्या गुंतवणुका महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत। मग या नोकऱ्या कोणाला मिळतात? मराठी माणसाला मिळणार आहेत ना। आज आपल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नव्हती, 1 रुपयामध्ये विमा दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा व्हायला लागलेले आहेत। अनेक वर्ष महिलांचे जे बचत गट आहेत त्यांच्यासाठी जी यंत्रणा आहेत त्यांचे पगार दुपटीने वाढवलेले आहेत। प्रत्येकाला न्याय मिळतो ह्या राज्यामध्ये आणि हे राज्य हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या स्वप्नामधला केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारतसुद्धा उभा राहायला पाहिजे। कारण ते म्हणायचे की मला एक दिवस पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवेन। कोणी हटवून दाखवलं? मोदी साहेबांनी। त्या मोदी साहेबांबरोबर जाण्याची इच्छा उद्धव साहेबांना होती, त्याच्यामध्ये खोडा कोणी घातला हे तटकरेंनी सांगितलेलं आहे। तटकरेंनी सांगितले की दुसऱ्याच दिवशी संजय राऊतने येऊन पवार साहेबांना ह्याची माहिती दिली की उद्धव साहेब हे आपल्या मूळ विचाराबरोबर आणि हिंदुत्वाबरोबर जाणार आहे। आणि मग ते व्हिलन नाहीत, आम्ही मात्र व्हिलन जे सातत्याने उघडपणे त्यांना सांगत होतो की आपण मूळ विचाराबरोबर जाऊया, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जाऊया आणि तुम्ही जे करणार होता तेच जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असेल तर त्यांना तुम्ही नावं का ठेवताय? तुम्ही हा खुलासा महाराष्ट्रासमोर केला पाहिजे की खरोखर तुम्ही मोदी साहेबांबरोबर जाऊन हिंदुत्वाच्या विचाराच्या आणि हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा आणणार होता की नाही? आणि आणणार होता तर तो चांगला विचार आहे, पण ते करणाऱ्या लोकांना दोष द्यायचा। महाराष्ट्राचा विकास ठप्प पडला असताना महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊया हे म्हणणं म्हणजे गद्दारी नाही आहे। शेवटी ह्या भूमीबरोबर आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे। कुठल्या पक्षाबरोबर एकनिष्ठ तर राहिलं पाहिजे, परंतु त्या विचाराबरोबर, त्या पक्षाबरोबर आणि बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहेत। तुम्हाला बोलण्यासाठी खूप चांगले एक देवानी शक्ती दिलेली आहे। तुम्ही बोलू शकता पण काम करू शकत नाही, हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आणि त्याच्यामुळे काम करणारं सरकार आलं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचं आहे आणि त्याच्यामुळे जो कार्यकर्ता विचार जपतो त्यालाच ह्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे। तो विचार आम्ही जपलेला आहे आणि युती काय आम्ही केलेली युती नाही, ही बाळासाहेबांनी केलेली युती आहे आणि ती बाळासाहेबांनी स्वतः घडवलेली युती आहे, हिंदुत्वाची युती आहे आणि त्या युतीच्या मार्गानेच आम्ही जाणार। खरं तर एकीकडे दसरा मेळावा होतोय उद्या आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाची हाक द्यायला सज्ज झालेले आहेत, कारण की त्यांनी जो 40 दिवसांचा अल्टिमेटम तुम्हाला दिलेला होता तुमच्या सरकारला आरक्षणाच्या संदर्भात, आता तोही संपलेला आहे आणि तुमची जी गठीत केलेली शिंदे समिती आहे ती म्हणते की वेळ वाढवून द्यावा, परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावरती आता ठाम आहेत। एक गोष्ट अशी आहे बघा, हे सरकार आहे ज्या सरकारने पहिलं मराठी आरक्षण मराठा समाजासाठी दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये काही कारणामुळे ते टिकू शकलेलं नसलं तर त्याच्यावर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावं असं सर्वांचंच म्हणणं होतं आणि क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा शेवटची संधी आहे। जर ते मान्य नाही झालं तर हा कुठेतरी जो मार्ग सरकारने स्वीकारलेला होता ह्याला कुठेतरी खंड पडेल आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ जर द्यायला लागत असेल तर तो वेळ दिला पाहिजे। सरकारने खरोखर या संदर्भातली कारवाई केली की नाही त्यांनी पडताळून बघावं। समाजाला आरक्षण देण्याचं काम केवळ ह्याच सरकारने केलेलं आहे। ॲक्ट त्याच्यासाठी वेगळा तयार केला, ॲक्ट हायकोर्टामध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकला नाही, तो टिकला पाहिजे। याच्यासाठी सरकारला जे काही करायला लागेल सरकार करेल। खरं तर आता रामदास कदम जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे की जो मराठा समाज आहे तो कुणबी आरक्षण कधी घेणार नाही, परंतु त्यांनी एक दावा केलेला आहे की ज्या दिवशी म्हणजे अंतरवली सराटीमध्ये ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं त्यावेळेस मराठा समाजाने दगडफेक केली, त्यामुळे संपूर्ण लाठीचार्ज झालेला आहे। या संपूर्ण रामदास कदमांच्या दाव्यांकडे कसं पाहतो?
नाही बघा, मला ह्याच्यातलं जास्त काही माहिती नाही, परंतु जरांगे पाटील साहेबांच्या तब्येतीची सर्वांनाच काळजी होती. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांची तब्येत खालावत होती त्या पार्श्वभूमीवर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आवश्यक होतं. रात्री ज्यावेळेला डॉक्टर्सची टीम, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक वगैरे सगळे गेले, त्यावेळेला त्यांनी म्हटलं की उद्या दुपारी आपण हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. आता त्याच दरम्यान जी लोकं आली ती मराठा समाजाची असतील असं मला बिलकुल वाटत नाही, कारण मराठा समाजाने आजपर्यंत कधीच दगडफेक केलेली नाही. त्यांचे सर्व मोर्चे हे शांततापूर्ण होते आणि त्याच्यामुळे कोणाला तरी ह्याच्यामध्ये विघ्न आणायचं असेल, अशी जरी 10-20 लोकं जरी एखाद्या मॉबमध्ये घुसले तरी ते मॉबला बदनाम करू शकतात. आणि त्याच्यामुळे जो लाठी हल्ला गेला त्याच्याबद्दल सर्वांनीच दुःख व्यक्त केलेलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे का, मग दगडफेक झाली असं तुमचं म्हणणं आहे का समाजाकडनं? समाजाकडून दगडफेक झाली नाही हे माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की कोणीतरी इतर लोक ही त्याच्यामध्ये मॉबमध्ये कोणी घुसू शकतं ना. आणि जर ठरलेलं होतं की दुपारी ॲडमिट व्हायचं आहे तर मग दगडफेक का? लाठी हल्ला चुकीचा नाही? लाठी हल्ला 100% चुकीचा आहे, हे मी सांगितलं. लाठी हल्ला चुकीचा आहे, त्याच्याबद्दल माफी मागितली, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, त्या लोकांना सस्पेंड केलं, तरी पण मग सरकारवर का? सरकार तर कधी सांगत नाही लाठी हल्ला करा म्हणून. सरकारवर आरोप का? सरकार हे जरांगे पाटलांच्या तब्येतीला काहीही होऊ नये याच बाबतीतलं सरकार पर्टिक्युलर होतं. त्यांनी कधी लाठी हल्ला करायला सांगितलं नाही. हा दावा चुकीचा आहे का? मग नेत्यांनी केलेला, तुमच्या नेत्यांनी केलेला दावा चुकीचा आहे का? मराठा समाजाने, रामदासभाई कदम म्हणतात की मराठा समाजाने दगडफेक केली त्याच्यानंतर लाठी हल्ला झाला. नाही बघा, हे शब्दांचे विच्छेद आहेत, त्यांना काही हे म्हणायचं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. मराठा समाजांचे लाखो लोकांचे मोर्चे निघाले, त्याच्यामध्ये एक दगडसुद्धा उचलला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाज अत्यंत शांतताप्रिय आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाज नेहमीच सरकारला सहकार्य करत आलेला आहे. आता थोडंसं थांबण्याची जी आवश्यकता आहे, कारण तो वेळ काय आम्ही नाही मागितला, तिथं न्यायमूर्ती आहेत त्या समितीचे अध्यक्ष, आणि त्यांनी मागितलेलं असेल तर जेन्युइनली त्यांनी 1.5 कोटी कागदपत्रं तपासलेली आहेत आणि अधिकची कागदपत्रं त्यांना तपासायची असतील तर त्यांना तो वेळ दिला तर ते आरक्षण किंवा तो निर्णय हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टिकू शकेल. कारण हायकोर्टाने म्हटलेलं आहे की ही समिती स्थापन करणं हे योग्य आहे, हे हायकोर्टाने सांगितलं. त्यांनी त्याच्याविरुद्ध समिती स्थापन करण्याच्या विरुद्ध असलेला दावा हा फेटाळून लावलेला आहे. त्याच्यामुळे समिती आता कार्य करू शकते, परंतु त्यांना जर वेळ पाहिजे असेल तर तो वेळ द्यावा एवढी आमची नम्र विनंती आहे. खरं तर रामदासभाई कदम हेही सुद्धा म्हणतात की जे आरक्षणाच्या आता संदर्भात मोर्चे होतात, आता समजा मराठा आरक्षणाचा मुद्दा आला, त्याला विरोध म्हणून ओबीसींचा मोर्चा निघतोय, त्याला भाजप कुठंतरी भाजप नेत्यांचा पाठिंबा आहे आणि त्याचसोबत गोपीचंद पडळकर हे धनगरांच्या आरक्षणाच्या संदर्भात, एसटीच्या संदर्भात मोर्चे काढताना पाहायला मिळतात. नंतर आदिवासी समाजाचे जे प्रमुख आहेत झिरवळ ते देखील मोर्चात उतरताना पाहायला मिळतात. आदिवासी कॅटेगरीमध्ये धनगरांना घेऊ नये, कुठेतरी ही विरोधकांची संपूर्ण ही मोर्चे बांधणी सुरू आहे असं रामदास कदम म्हणतात. हे बघा, रामदास भाई काय बोलले ह्याच्यावर उत्तर देण्यासाठी मी प्रवक्ता नाही आहे. प्रवक्ता म्हणून ते त्यांचे, परंतु तुमच्या पक्षाचे नेते ते सातत्याने माध्यमांमध्ये भूमिका मांडतात. एक गोष्ट अशी, ते आमचे 100% नेते आहेत, परंतु त्यांना कुठल्याही व्यक्तिगत त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पक्षाची भूमिका आहे ते पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब मांडतील आणि तीच आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका राहील. रामदासबाईंनी त्यांच्या वक्तव्याने तुमच्या पक्षाला धक्का नाही पोचणार का? तुमच्या पक्षाच्या संपूर्ण, बघा, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विचार आहे, परंतु पक्षाची अधिकृत भूमिका जी काही ह्या आंदोलनाच्या संदर्भात आहे ती वेळोवेळी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः मांडलेली आहेत आणि ते स्वतः मांडतील. मी सुद्धा ही भूमिका मांडू शकत नाही. मी फक्त विनंती करू शकतो की थोडासा वेळ अधिकचा द्या, ही मी विनंती पक्षाच्या वतीने करू शकतो आणि आम्ही ती करत राहू. जो काही निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे साहेब आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून घेतील आणि तो मराठा समाजाच्या हिताचाच निर्णय असेल याचे मी. दुसरीकडे मराठा समाज असं म्हणतोय की मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून सरकारकडनं ही माणसं उभी केली जातात बोलण्याकरता, त्यांच्याच पक्षातले लोक. हा गैरसमज आहे, हा 100% गैरसमज आहे. खरं तर रामदासभाई कदम हे सुद्धा म्हणतात की फक्त मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण मराठ्यांची भूमिका घेण्याचा संपूर्ण काही हक्क घेतलेला नाही असं देखील म्हणतात. बघा, तुम्ही येऊन जाऊन फक्त रामदासभाई काय बोलले मी स्वतः वाचलेलं नाही, मी ऐकलेलं नाही, कारण मी सातत्याने दौऱ्यावर असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्या संदर्भात जर काय प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही रामदासभाईंना विचारू शकता. ते उत्कृष्ट नेते आहेत, ते उत्कृष्ट ज्याला म्हणतो की एक धडधडणारी तोफ आहे ती, जी एकदा सभागृहामध्ये उभे राहिले किंवा स्टेजवर उभे राहिले की एक ते संपूर्ण लोकांचं मन जिंकून. धडधडणाऱ्या सभागृहात त्या तोफेमुळे तुमचा पक्ष बॅकफूटवर जात नाही.
हे बघा, हे तुम्ही त्यांना विचारा ना, मला का विचारता? मी तर बोललो नाही. मी ते काय बोलले याच्यावर सातत्याने तुम्हाला विचारून माझ्या तोंडून काहीतरी काढून घ्यायचं असेल तर तसं ते बाहेर येणार नाही. आमचे मराठा समाजावर अतिशय प्रेम आहे. मी ज्या मतदारसंघातून उभा असतो त्याच्यामध्ये 60-70% मराठा समाज आणि मराठा समाज 95% मराठा समाज असलेल्या गावांमध्ये मला 90% मतं मिळतात. एवढं माझं त्या समाजावर प्रेम आहे. मी कशाला विरोधात संजय राऊत असं म्हणतात की आतापर्यंत 3 आत्महत्या झाल्या मराठा समाजामध्ये आणि भावनिक झालेला आहे समाज. त्यामुळे जर यापुढे आत्महत्या झाल्या तर सरकारच्या विरोधात आता कारवाई होईल. हे संजय राऊत सामनाचे संपादक आहेत ना, मग मराठा समाजाच्या मोर्चाची हेटाळणी त्यांनी केली, ही वस्तुस्थिती आहे ना. आणि नंतर मग उद्धव साहेबांना विनाकारण माफी मागायला लागली. हे असंच करतात, हे काहीतरी करतात आणि मग उद्धव साहेबांना त्याचा त्रास होतो. मोदी साहेबांबरोबर उद्धव साहेब जाणार होते, मध्ये खोडा कोणी घातला? संजय राऊतने घातला. त्यांनी ही बातमी नेऊन शरद पवारांना सांगितली आणि त्याच्यामुळे मनात युतीबरोबर आणि हिंदुत्वाबरोबर जायचा विचार असतानाही उद्धव साहेबांना माघार घ्यायला लागली. ह्याला जबाबदार कोण आहेत? तेच आहेत ना. त्यांच्याबद्दल मी काय बोलू? मला एकच माहिती आहे की उद्धव साहेब आणि मोदी साहेब एकत्र येणार होते. युतीची पुनर्स्थापना महाराष्ट्रामध्ये येणार होती. कोणीतरी त्याच्यामध्ये अडथळा आणला. तर अडथळा कोणी आणला मला माहिती नव्हतं, परंतु तटकरे साहेबांची मुलाखत आल्यानंतर मला कळलं की ते संजय राऊत होते. त्यांचं खूप प्रेम पवार साहेबांच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे ते काही करू शकतात. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. मुंबईचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर. खरं तर कुठेतरी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या काळातच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनोमिलन होणार होतं, परंतु कुठेतरी त्या ठिकाणी खोडा घालण्याचं काम जे आहे ते काही लोकांनी केलं असा देखील आरोप जो आहे तो दीपक केसरकर यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.